नमस्कार मित्रांनो, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। एकीकडे भारत पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी करण्याबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी दडपण आणलं आणि त्या दडपणापुढे आक्रमक स्थितीत असताना सुद्धा मोदी सरकार झुकलं अशी जबरदस्त जोरदार टीका होती। पहलगाममध्ये सुरक्षा व्यवस्था ठीक ठेवण्यामध्ये या सरकारचं अपयश स्पष्ट झालं आणि त्यामुळे 26 निरपराध पर्यटकांचे मृत्यू झाले। हेच पुलवामामध्ये घडलं, जिथे 40 जवान शहीद झाले। हे सगळं प्रकरण सगळ्या देशात आंतरराष्ट्रीय पातळीवरती चर्चेच्या केंद्रस्थानी आहे आणि बरेच दिवस त्याच्यावरती चर्चा सुरू आहे। काल मी एका वेबसाईटवरती लोकमत डिजिटलवरती याच विषयावरती चर्चा केली आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला। पण आज एकीकडे आंतरराष्ट्रीय राजकारण, देशातलं राजकारण या उलटसुलट चर्चा सुरू असतानाच संजय राऊत यांनी धमाल उडवून दिली। संजय राऊत सकाळी पत्रकार परिषद घेतात, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। सकाळचा भोंगा असं त्यांचं नाव अनेकांनी ठेवलेलं आहे। त्यांच्याकडे आम्ही लक्ष देत नाही, त्यांच्याकडे कोणी पाहत नाही, त्यांना कोणी विचारत नाही, असं रोजच्या रोज लोक त्यांच्यावर टीका करत असतात। आणि जे टीका करतात ते म्हणतात की आम्ही त्यांना कवडीची किंमत देत नाही, पण प्रतिक्रिया का देतात मग ते त्याच्यावरती चॅनलवाले त्यांच्याकडे जातात का? माझा असा सवाल आहे की जर हा गोदी मीडिया आहे आणि गोदी मीडियावरती संपूर्णपणे दडपण आहे सगळ्यांचं, तरी देखील चॅनलवाले संजय राऊतांकडे बाईट घ्यायला का जातात? संजय राऊत काही त्याला बोलत नाही। याचा अर्थ संजय राऊत काही ना काहीतरी खाद्य देतात आणि ते खाद्य दिवसभर चघळत टेलिव्हिजन चॅनल्सचा सुद्धा TRP वाढत असेल, त्याच्यामध्ये काही कॉन्ट्रोवर्सी होते। अन्यथा अगदी सपक, ज्याच्यात काही शैली नाही, ज्याच्यात काही कंटेंट नाही, असं अनेक जण बोलत असतात, त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही। अशा अनेकांची यादी माझ्याकडे तयार आहेत की जे अत्यंत बोगस बोलतात, सपक बोलतात। संजय राऊतांबद्दल अनेकांच्या अनेक तक्रारी असतील, ते जरा जास्तच बोलतात, ते कधी कधी पातळी सोडून बोलतात, कधी कधी शिवराळपणा करतात। पण अनेकदा संजय राऊतांच्या बोलण्यामध्ये मुद्दा असतो आणि संजय राऊत हे पॉलिटिक्स करतात आपल्या बोलण्यात। ते रोजच्या रोज काही महाराष्ट्राचा दौरा करत नाही किंवा सतत फिरत नाही, कारण ते राज्यसभा खासदार आहेत, दिल्लीच्या पातळीवरती ते काम करतात। राज्यसभेमध्ये त्यांची भाषणंही गाजलेत। मी ते संजय राऊतांची बाजू घ्यायला किंवा अशा प्रकारे त्यांचं समर्थन करण्यासाठीच केवळ इथे उभा नाही किंवा बोलत नाही। त्यांच्यावर मी टीकाही केली, आपल्या लक्षात असेल, व्हिडिओज बनवलेले आहेत जे मला मान्य नाही, त्यावरची टीका केली। पण संजय राऊतांना कोण विचारत आहे, त्यांना काय किंमत आहे असं जे म्हणतात, त्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की संजय राऊत गेले 21 वर्ष, मला वाटतं 2004 पासून 21 वर्ष खासदार आहेत आणि अजून काही वर्ष खासदार राहणार आहेत। संजय राऊत हे गृह खात्यापासून ग्राहक मंत्रालय असेल, सार्वजनिक वितरण मंत्रालय असेल, अनेक मंत्रालयांच्या, मला वाटतं एव्हिएशनवरती सुद्धा होते, अनेक मंत्रालयांच्या समित्यांवरती, ज्या संसदेच्या अशी निगडीत समिती असतात त्यात त्यांनी काम केलेलं आहे। राज्यसभेत महत्त्वाच्या विधेयकांवरती विश्वासाच्या ठरावावरती त्यांनी भाषणं केलेली आहेत आणि थेट तिथे मोदी आणि शहांवरती थेट टीका करण्याचं धाडस दाखवलं आहे, जे अनेकदा ज्यांनी धाडस दाखवावं किंवा ज्यांनी बोलावं तडफदारपणे असं वाटतं, ते शरद पवार तसे बोलले नाहीत, पण संजय राऊत बोललेले आहेत। शिवसेनेचे अन्य लोकही बोलतात, पण त्यांच्यावरती आत्ता बोलायचा मुद्दा नाही। संजय राऊतांचं जे पुस्तक येते नरकातला स्वर्ग, त्या पुस्तकाच्या निमित्ताने त्या पुस्तकात अनेक गौप्यस्फोट आहे, अत्यंत नाट्यपूर्ण ते पुस्तक असणार आणि त्याची संपूर्ण देशात चर्चा आहे।
बघा, शिवसेनेची लाईन म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना तीच असली शिवसेना असं माझं मत आहे. त्या शिवसेनेची अधिकृत भूमिका काय याच्याबद्दल अजूनही लोकांना रस आहे. तुम्ही हिंदी मीडिया बघा, इंग्रजी मीडिया बघा, त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांची पॉलिटिकल लाईन काय आहे असं कोणी विचारत नाही. अरे नरेश म्हस्केंचं काय मत आहे, अरे एकनाथ शिंदे काय म्हणतात, अरे संजय शिरसाट आज काय तिरसटपणे बोलत आहेत, असं कोणी विचारत नाही. संजय शिरसाट अत्यंत सुमार दर्जाचे म्हणजे सुमार पातळीचे म्हणा, काहीच त्यांच्या बोलण्यामध्ये काही स्टफ नसतो, कंटेंट नसतो, काही अभ्यास नाही, काहीच नाही, काहीही नाही. अजितदादा पवारांवरती टीका केली, प्रसिद्धीस आले, पुढे काय गप्प बसले, काहीच झालं नाही. पुढे जाऊ दे, त्यांचा काही प्रश्न नाही आता. पण संजय राऊतांचं हे नरकातला स्वर्ग हे पुस्तक अतिशय स्फोटक आहे आणि त्याबद्दल त्यामध्ये त्यांचे तुरुंगातले अनुभव आहेत आणि त्याच्यावरती त्यामध्ये अनेक गौप्यस्फोट त्यांनी केलेला आहे. पण त्याकडे वळण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत त्यांना विचारण्यात आलं की संजय राऊतांच्या पुस्तकाबद्दल, त्याच्यातल्या आरोपांबद्दल तुम्हाला काय वाटतं. देवेंद्र फडणवीस म्हणाले, कोण आहेत संजय राऊत, काय कशासाठी विचारतो तुम्ही मला, कोण आहेत ते. आणि ते असंही म्हणाले की मी बालवाङ्मय वाचत नाही आणि कथा कादंबऱ्या वाचण्याचं वय माझं केव्हाच संपलेलं गेलेलं आहे, त्यामुळे ते मी वाचणार, मी सामना वाचत नाही असं ते म्हणाले होते. पण सामनामध्ये काय काय येतं हेही त्याला माहिती असतं किंवा त्या अनुषंगाने त्यांच्या प्रतिक्रिया असतात, म्हणजे त्यामुळे ते सामना वाचतात किंवा कोणाकडनं तरी सामन्यात काय आलं ते माहिती घेत असते किंवा ऑनलाईन वाचत असतील सामना. पण सामना वाचत नाही किंवा सामनामध्ये काय मला काहीच माहीत नाही याचं नाटक मात्र फडणवीस चांगल्यापैकी पठवतात. पण देवेंद्र फडणवीस तुम्ही बघा, गेले 3-1 वर्ष तरी झाली की कोण संजय राऊत असा ते अतिशय तुच्छतेने प्रश्न विचारतात मीडियाला. पण मीडियासो हटत नाही, दरवेळी संजय राऊतांच्या बोलण्यावरती प्रतिक्रिया विचारतात त्याला आणि प्रतिक्रिया द्यायला लागते मग फडणवीसांना. याचा अर्थ फडणवीसांनी समजून घेतला पाहिजे की कोण आहे संजय राऊत, असं त्यांनी कितीही तुच्छतेने, जी एखाद्या पक्षाची जन्मजात स्वभाव असतो तुच्छता, अहमभाव, श्रेष्ठत्व भाव, त्या तुच्छतेने ते म्हणतात कोण संजय राऊत. पण तरीसुद्धा मीडिया संजय राऊतांची दखल घेतो आहे आणि आज केवळ हिंदी मराठी सगळा मीडिया त्यांची दखल घेतो. अग्रलेखात काय आलेले सामना त्याच्या बातम्या होतात. अशा बातम्या मला सांगा तुम्ही की जी समृद्ध सेना आहे म्हणजे एकनाथ शिंदेची, त्या समृद्ध सेनेमधल्या किती लोकांच्या बद्दल असं लोकांना उत्कंठ आहे की ते काय बोलत आहेत, त्यांचं धोरण काय आहे, त्यांची पॉलिटिकल लाईन काय आहे. कोणाला काडीचाही इंटरेस्ट त्याच्यात नसतो, हे आपण लक्षात घ्या. कलरफुल माणूस असेल जो भले वादळी असेल, वादग्रस्त असेल, पण त्याची दखल घ्यावी लागते. संजय राऊत हे 21 वर्ष राज्यसभा खासदार आणि कमिटींवर काम केलेले सामनाचे संपादक आहेत, ते कार्यकारी संपादक. अनेक वर्ष म्हणजे 3 दशक सामनाचे संपादक आहेत. मग एक सिनेमा त्यांनी लिहिला ठाकऱ्यांवरती, बाळासाहेब ठाकरेंचे अत्यंत आवडते शिष्य होते ते. मी तुम्हाला सांगतो, खुद्द फडणवीसांची मुलाखत संजय राऊत घेणार होते आणि त्यांचे हे सगळं म्हणजे हे सगळं विभक्तीकरण होण्यापूर्वी फडणवीस आणि उद्धवजींचं म्हणजे वेगळे झाले एकमेकापासून, त्याच्या आसपास त्याच्या आगेमागे केव्हा तरी एका हॉटेलमध्ये त्यांची भेट झाली होती. ती बातमी आली होती आणि मग संजय राऊतांनी खुलासा केला होता की मी त्यांची मुलाखत घेणार, त्या निमित्ताने आमची काहीतरी चर्चा झाली होती. पण पुढे संबंध इतके विकोपाला गेले की मुलाखतीचा काही सवालच उद्भवला नाही. मग कोण आहेत संजय राऊत असं जे विचारतोय फडणवीस, हे त्या हॉटेलमध्ये संजय राऊतांना भेटायला का गेले होते. ज्यावेळी शिवसेना आणि भाजप यांचे सख्य होतं तेव्हा गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, अगदी प्रमोद नवलकर, छगन भुजबळ सगळ्यांशी संबंध संजय राऊतांचा आला होता, चांगला संबंध होता त्यांचा. त्यापैकी कोणी असं विचार नाही कोण आहे संजय राऊत म्हणून. मग
फडणवीस एवढे का चिडतात? मी तुम्हाला सांगतो, त्याची काही कारणं अशी आहेत की संजय राऊत घणाघाती आणि अत्यंत बोचणारी अशा प्रकारची टीका फडणवीसांवरती करतात. मी तुम्हाला सांगतो की ते असं म्हणाले जेव्हा की राऊत हे अर्बन नक्षलवादाचे कमांडर आहे, असं कोणीतरी मला वाटतं फडणवीस किंवा कोण म्हणाल असेल, पण राऊत म्हणाले, राऊत फडणवीसांबद्दल म्हणाले की ते अर्बन नक्षलवादाचे, म्हणजे अर्बन नक्षलवाद असं कोण ओरड करतं? फडणवीस. अर्बन नक्षलवादाचे कमांडर फडणवीस आहेत असं संजय राऊत म्हणाले. आणि ते म्हणाले की धनंजय मुंडे यांना आशीर्वाद कोणाचा आहे? तो फडणवीसांचा आहे. नंतर एकदा ते असं म्हणाले की नाशिकमध्ये, एकदा नाशिकचा एक प्रकरणाचा उल्लेख केला. उद्धव ठाकरे यांनी 25 आमदार फोडण्याचा बेत केला होता आपलं सरकार वाचवण्यासाठी, असा बेफाट आरोप फडणवीसांनी केला. तेव्हा संजय राऊत म्हणाले की नाशिकमध्ये मनपाच्या, म्हणजे महानगरपालिकेच्या 800 कोटींचा काहीतरी भूखंड घोटाळा झाला आणि हा घोटाळा केल्यानंतर म्हणजे जे स्वतः शेण खातात ते दुसऱ्यांच्या तोंडाचा का वास घेतात, अशा प्रकारची टीका संजय राऊतांनी फडणवीसांनी केली होती. मी एक उदाहरण देतो तुम्हाला. असंही ते म्हणाले होते एकदा की फडणवीसांना उपमुख्यमंत्री का व्हावं लागलं? कारण त्यांच्या महत्वाकांक्षाला पंख फुटले होते. राऊतांचं म्हणणं असं, संजय राऊतांचं, की त्यांना मोदींनंतर स्वतः प्रधानमंत्री व्हायचं आहे आणि त्यामुळे अमित शहांनी त्यांना असं म्हणायचं असावं की अमित शहांनी फडणवीसांचे पंख छाटले आणि मग उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना यांच्या हाताखाली काम करावं, शिंदेच्या हाताखाली, असं अमित शहांनी सांगितलं. अमित शहांनी फडणवीसांचं सूड घेतला कारण ते अमित शहांशी बरोबरी करायला, त्यांची कॉम्पिटिशन करायला गेले, असं संजय राऊतांना म्हणायचं. असंही ते म्हणाले एकदा की फडणवीसांच्या काळात ITमध्ये 25,000 कोटी रुपयांचा घोटाळा झाला, असा आरोप संजय राऊतांनी केला होता. महाराष्ट्रात पैशाचं विषारी राजकारण कोणी केले तर त्याचे मुख्य सूत्रधार हे फडणवीस आहेत आणि भाजप आणि शहा आहेत, असाही आरोप केला होता संजय राऊतांनी. फडणवीस हे एकदा त्याने असं उद्गार काढले की म्हणजे सुरतेच्या लुटीसंबंधी वादग्रस्त वक्तव्य केलं फडणवीसांनी. तेव्हा संजय राऊत असं म्हणाले की यांना छत्रपती शिवरायांबद्दल आदरच नाही आहे. यांचा बॉस तिथे गुजरातमध्ये आहे, मोदी शहा, तिथे ते लोटांगण घालतात. असे अनेक आरोप. महाराष्ट्रातले उद्योगधंदे इकडनं पळवून लावण्यामध्ये फडणवीस जबाबदार आहेत. उद्धव ठाकरेंच्या विरोधात काड्या करण्यामध्ये, षडयंत्र रचण्यामध्ये फडणवीस जबाबदार आहेत आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचं मातेरं करण्यास, वाटोळं करण्यास फडणवीस जबाबदार आहेत. कारण फडणवीसांनी बघा, हॉटेल ब्लू सीमध्ये जी पत्रकार परिषद झाली होती, त्या पत्रकार परिषदेमध्ये फडणवीस स्वतः अमित शहांच्या देखत म्हणाले होते की 50-50% सत्तेचं वाटप याच्यात मुख्यमंत्रीपद अध्यारूत होतं. हे स्वतः फडणवीसांनी व्हिडिओ काढून बघावा. आणि तेच फडणवीस म्हणाले की हे असं आश्वासन दिलंच नव्हतं म्हणून. मला आठवते की त्याच्या अगोदर ते म्हणाले होते की काय बोलणं झालं मला माहिती नाही, कारण मी बाहेर बसलो होतो, अमित शहा आणि उद्धवजी आत होते. पण नंतर ते म्हणायला लागले की मला सगळं माहिती आहे आणि असं ठरवलंच नव्हतं, असं त्यांनी दावा केला फडणवीसांनी. मग खोटारडा कोण आहे? फडणवीसांनी खोटारडेपणाचा कळस केल्याचाही आरोप संजय राऊतांनी वारंवार केलेला आहे. अशी अनेक उदाहरणं तुम्हाला देता येईल. बिहारपेक्षाही भयानक वातावरण झाले महाराष्ट्राचं. बीडच्या पार्श्वभूमीवर ते संजय राऊत म्हणाले आणि योग्यच होतं. ते कशा प्रकारचं वातावरण होतं ते. जे इतरांवर भ्रष्टाचाराचा आरोप करतात फडणवीस, त्यांच्या आगेमागे त्यांच्या
मांदियाळी कोण आहेत, कोण शेजारी आसपास बसले ते भ्रष्टाचारी लोक आहेत, त्यांच्या पक्षात आणि मित्रपक्षात भ्रष्टाचारी लोक आहेत, असा घणाघात अशी तोफ संजय राऊतांनी ढागली होती आणि ती अत्यंत योग्य होती असं माझं स्पष्ट होतं. अशा प्रकारे जेव्हा संजय राऊत तुफान हल्ला चढवतात त्यावेळी भारतीय जनता पक्षाचा समर्थक असलेला जो मतदार आहे किंवा लोक ते वैतागतात. काय रोज चाललंय, तेच चाललंय, रोज काय चाललंय म्हणून मग तावातावाने बोलायला लागतात लोक. पण संजय राऊत अनेकदा जे खरं बोलतात त्याचं उत्तर नसतं. मग संजय राऊतांना वेळ लागले, त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं पाहिजे, मानसिक उपचार घ्या, अशा प्रकारच्या कमेंट सुरू होतात. संजय राऊतांना तुरुंगात टाकलं पण ते घाबरले नाहीत कुठल्याही प्रकारे. आणि तुरुंगात मी तुम्हाला सांगतो कोणाशी तुलना करत नाही, पण अनेक आपल्या पूर्वसुरींनी स्वातंत्र्य काळातही तुरुंगात चांगलं लिखाण झालेलं आहे. त्यांचं काही तुलना करत नाही, कारण संजय राऊत आणि त्यांची तुलना कशी करता तुम्ही असं म्हणाल. पण संजय राऊतांनी जेव्हा तुरुंगात ते होते आणि एक दोनदा बाहेर आले होते जेव्हा, त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की मी लिखाण करणार आहे आणि लिखाण केलं त्यांनी. आणि नरकातला स्वर्ग असं त्यांनी पुस्तक लिहिलं आहे आणि त्याचं आता मला वाटतं उद्याच प्रकाशन आहे. शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील आणि तो प्रकाशन सोहळा ही गाजणार आहे असं माझं मत. एखादं पुस्तक जेव्हा प्रकाशनापूर्वीच गाजतं तेव्हा अशा पुस्तकाला तुम्ही बालवाङ्मय म्हणणं हे हास्यास्पद आहे. तुमच्यामध्ये किती तिरस्कार आणि द्वेष साचलाय त्याचा हा पुरावा आहे. मी तुम्हाला सांगेन की तुमचा एखादा प्रतिपक्ष विरोधातला पक्ष असेल, तुमच्याशी ज्याचा अजिबात जमत नसेल असा नेता असेल, त्याच्या आठवणी वाचल्या पाहिजेत. भाजपच्याच एका नेत्याने, ज्येष्ठ नेत्याने मला सांगितलं, जुने जनसंघापासूनचे, की आम्हाला वाजपेयी आणि अडवाणी सांगत की विरोधी पक्षांचे जे तुमच्या इथले मोठे नेते त्यांची भाषणं ऐका, कॉम्रेड डांगे, SM जोशी यांची भाषणं ऐका, नानासाहेब गोऱ्यांची भाषणं ऐका, त्यांचं वाचा. डांगे आणि बाळासाहेब ठाकरे एकमेकाचे राजकीय वैरी होते. वैरी म्हणजे राजकीय प्रतिस्पर्धी नाही, एकमेकाशी या विचारसरणीच्या विरोधात होते. पण बाळासाहेबांनी एकदा कॉम्रेड डांगेला एका कार्यक्रमासाठी बोलवलं होतं आणि डांगे गेले होते तिथे. बाळासाहेबांना डांग्यांबद्दल कमालीचा आदर होता आणि तो आदर करावा असाच माणूस होता. आणि फडणवीस म्हणतात की मी बालवाङ्मय वाचत नाही. मग तुमच्याकडे प्रौढ वाङ्मय लिहिणारे कोण कोण आहेत? नितेश राणे आहेत, संजय शिरसाट आहेत का तुमचे बावनकुळे आहेत, जे बावनकुळे म्हणाले की याचा कंटेंट तपासायला पाहिजे म्हणे नरकातला स्वर्ग या पुस्तकाचा. म्हणजे त्यांना ते सेन्सॉर करायचे पुस्तक. आणि हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने बोलत असतात. संविधानाने अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले ना. संजय राऊत लिहू शकतील काही ते, आणि ऑब्जेक्शन असेल तर कोर्टात जा तुम्ही. आणि तुमच्या अनेक लोकांनी मोदीजींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली. ती पुस्तकं आलेली आहेत, त्यावर बॅन करा असं तुम्ही म्हणाला नाही कधी. जेम्स लेनच्या पुस्तकाबद्दल तुम्ही भूमिका बावनकुळे कधी स्पष्ट केली आहे का? अनेकांनी छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, त्यांच्याबद्दल वादग्रस्त लिखाण केलंय. त्यांच्याबद्दल कधी बोललात तुम्ही असं? राहुल सोलापूरकरबद्दल बावनकुळे तुमचं काय मत आहे? कोरटकरबद्दल काय मत आहे? त्याच्याबद्दल तेव्हा तुमची वाचा बसली होती. आणि या चित्रातही वाघ त्या म्हणाले की हा गटारातला अर्क आहे, नरक आणि अर्क असं त्यांनी केलं. अर्क गटारातील अर्क आहे. मी चित्रातही वाघांना काही तारतम्य आहे की नाही? गुलाबराव पाटीलांनी सुद्धा
काय बडबड केली. नितेश राणेंनी सुद्धा अत्यंत भयंकर काहीतरी कॉमेंट केली. तो तर अत्यंत भंपक मंत्री आहे, पूर्णपणे अविचारी आणि जात्यांध धर्मांध माणूस आहे तो. त्यांना खरं म्हणजे ताबडतोब हाकलून दिलं पाहिजे मंत्रिमंडळातून. असले हे बोगस लोक मंत्रिमंडळात आहेत. गिरीश महाजन म्हणाले कोण संजय राऊत, काय फालतू माणूस आहे वगैरे. कोण लगेच टीका करायला पुढे आले ते लक्षात गेलं. सगळी फडणवीसांची माणसं ताबडतोब पुढे आली. फडणवीस म्हणतात की कोण संजय राऊत, मी बालमामा आहे, मी वाचत नाही, मी काही बघतच नाही त्यांचं. त्यांची माणसं मात्र ताबडतोब रिॲक्ट होतात. मग कोणीतरी इशारा केल्याशिवाय होणार आहे ते नाही होणार असं. आता मुद्दा असा आहे की या सगळ्या पुस्तकामध्ये काय म्हटलेलं आहे नरकातील स्वर्गमध्ये. तर नरकातील स्वर्गमध्ये असं संजय राऊतांनी म्हटलं आहे की अमित शहा यांच्यावरती जेव्हा गंभीर आरोप होते तेव्हा बाळासाहेब ठाकरे तुम्हाला मदत करू शकतात असंच त्यांना कोणतरी सुचवलं. त्यावेळी जय शहा जे आता क्रिकेटचे मोठे सम्राट झालेले आहेत, शहनशाह झाले, ते लहान होते. त्यांना घेऊन अमित शहा मुंबईला आले आणि बाळासाहेबांना भेटण्यासाठी त्यांना मातोश्रीच्या बाहेर तिष्ठत उभं राहायला लागलं. अखेर त्यांनी बाळासाहेबांची भेट घेतली, मदतीसाठी याचना केली. आणि त्यानंतर तेव्हा मुख्यमंत्री कोण मनोहर जोशी होते, त्यांच्या फोनवरून बाळासाहेबांनी एका महत्त्वाच्या व्यक्तीला फोन केला आणि सांगितलं की तुम्ही कुठल्याही महत्त्वाच्या पदावर असाल पण तुम्ही हिंदू आहात हे विसरू नका. हे बाळासाहेबांनी थेट त्यांना मदत केली अमित शहा. आता हे कोणीही डिनाय केलेलं नाही. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की शरद पवारांनी म्हणजे गुजरात दंगली प्रकरणात नरेंद्र मोदी आरोपी होते आणि त्यावेळी म्हणजे शरद पवारांनी सुद्धा कायद्याच्या चौकटी बाहेर जाऊन शहांना मदत केली असं त्यांनी त्या पुस्तकात लिहिलं. आणि दुसरी गोष्ट अशी ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे की जे संजय राऊतांच्या पुस्तकात आहे मला वाटतं. आणि शिवाय ती यापूर्वी सुद्धा काही जणांनी सांगितली ती अशी की ज्यावेळी गुजरात दंगलीनंतर मोदींना काढण्याचा विचार होता त्यावेळी बाळासाहेबांनी त्याला विरोध केला आणि त्यांना तिथनं काढू नका असं अडवाणीनं आपलं मत व्यक्त केलं. त्यामुळे मोदी तिथे राहिले मुख्यमंत्रीपदी. त्यांना तेव्हाच जर काढून टाकलं असतं तर त्यांचं नेतृत्व मोठं झालंच नसतं. म्हणजे दंगली केव्हा झाल्यात गुजरातच्या 2002मध्ये. समजा लगेच काढून टाकलं असतं तर त्याच्या पुढे ते कोण राहिले असते. ते भाजपमध्ये कोणतरी एक साधे प्रवक्ते सरचिटणीस वगैरे राहिले असते. पण त्यांचं नेतृत्व असं पुढे प्रकाशात नसतं. उद्योगपतींच्या ओळखी, सेलिब्रिटीच्या ओळखी, मग अमेरिकेचे दौरे, गुजरात मुख्यमंत्री असताना हे सगळं झालंच नसतं. तर मुख्यमंत्रीपदीच राहिले असते. म्हणजे नरेंद्र मोदी पंतप्रधान देखील बाळासाहेबांमुळे होऊ शकले असा याचा अर्थ करताय. अमित शहा हे जर अडकले असते ते तडीपार तर झाले आणि तुरुंगात अनेक दिवस त्यांना राहायला लागलं असतं. आणि मग ते जर मोदी पंतप्रधान झाले असते तर शहा तिथे कशाला गेले असते दिल्लीमध्ये. मोदींमुळे शहा मंत्रिमंडळात आले, भाजपचे अध्यक्ष झाले, मंत्रिमंडळात झाले, गृहमंत्री झाले, नंबर 2 झाले, अध्यक्ष झाले पक्षाचे. हे होऊच शकलं नसतं. याचा अर्थ मोदी आणि शहा हे ज्या देशात सगळ्यांना माहिती आहेत. मी अगदी मुख्यमंत्री म्हणून मोदींना लगेच हाकलून दिलं असतं समजा त्याचवेळी, तर मोदी आणि शहा कोणालाही माहिती नसते. ते राजकारणात राहिले असते पण मोदी तर आधी राष्ट्रसंघात काम करत होते आणि शहा सहकार चळवळीत होते. केलं असतं काहीतरी त्यांनी, पण ते राष्ट्रीय राजकारणात आलेच नसते. मोदी आणि शहा यांचं जे अस्तित्वच आहे, राजकीय अस्तित्व, ते बाळासाहेबांमुळे आहे. आणि त्या बाळासाहेबांच्याबद्दल तुम्ही वरवरचा आदर दाखवून बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर 2 वर्षातच युती तोडली आणि 2019मध्ये 50% म्हणजे मुख्यमंत्रीपदात 2.5 वर्ष आश्वासन देऊन ते मोडलं. दगाबाजी केली, गद्दारी केली, शिवाय आमचा पक्ष फोडला, बाळासाहेबांचा पक्ष,
ही पापं तुम्ही केलेली आहे, हे संजय राऊत आपल्या पुस्तकातून थेटपणे सांगतात. आणि मी तुम्हाला सांगतो की 2018 मध्येच, मला वाटतं जानेवारी महिना असेल, शिवसेनेच्या जेव्हा एकसंध शिवसेना होती, एकच होती, त्यावेळी शिवसेनेचं जे राष्ट्रीय अधिवेशन झालं, त्या अधिवेशनामध्ये संजय राऊतांनी स्वबळावरती आपण निवडणुका लढवू, म्हणजे भाजपची आपण घटस्फोटच घेऊ अशी त्यांची लाईन होती. तेव्हापासून ही ज्यांची लाईन होती, संजय राऊतांना तेव्हापासून वाटत होतं की भाजप आपल्याला गिळू पाहतोय, भाजप संपू पाहतोय, आणि बाळासाहेबांनंतर तर भाजप आपल्याला शिवसेना संपवायची आहे असं अनेक नेते म्हणत होते. हे सगळं संजय राऊतांना माहिती असल्यामुळे त्यांनी या पुस्तकामधून शहांना टार्गेट केलं आहे. पहलगाम कांड झाल्यानंतर अमित शहांचा राजीनामा मागण्याचं धाडस अमित शहांचा राजीनामा मागण्याचं धाडस संजय राऊतांनी दाखवलं. ही हिंमत कोणीही केली नव्हती. मोदींवर टीका करण्याचं, ट्रम्प यांच्या दडपणाला बळी पडतायत ते, हे जवळ अगदी सुरुवातीलाच सांगण्याचं, इतरांनी सांगण्यापूर्वी धाडस हे संजय राऊतांनी केलं, म्हणून त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदनच करावं लागेल. इतर अनेक विरोधी पक्षाचे नेते मेंगळट आहेत, थेटपणे काही बोलत नाहीत. काही आदरणीय व्यक्ती आहेत, त्या अशा महत्त्वाच्या प्रसंगी कणखर भूमिका घेत नाहीत, निसरड्या भूमिका घेतात, स्पष्टपणे सांगत नाहीत, रोखठोकपणे हल्ला चढवत नाहीत. राहुल गांधी चढवतात आणि महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हा हल्ला चढवतात. आणि म्हणून ते विरोधी पक्षाची भूमिका, ताकद किती कमी असो, भाजपचे 2च खासदार होते ना, त्यावेळी भाजपची टवाळी केली होती का? काँग्रेसने केली नव्हती टवाळी. आज उद्धव ठाकरेंना शिल्लक सेना म्हणता तुम्ही, लाजा वाटायला पाहिजे. तुमच्या केवळ 2च खासदार होते पूर्वी, तेव्हा तुम्हाला शिल्लक भाजप असं कोणी म्हटलं होतं? त्यामुळे संजय राऊतांना तुम्ही कितीही टीका केली. आता त्यांनी अशी टीका केली की फडणवीस म्हणजे ते असं म्हणाले की बघा, नागपूरमध्ये पूर आला होता ना, त्यावेळी त्यांनी त्याच्यावरची जबरदस्त टीका केली होती संजय राऊतांनी, की यांनी नागपूरचे विकास पुरुष म्हणवतात, हे काय नागपूरची अवस्था केली आहे, पुरामध्ये नागपूरची अवस्था काय केली, म्हणून हल्लाबोल केला होता संजय राऊतांनी. नागपूरच्या दंगलीच्या वेळी सुद्धा हल्लाबोल केला होता. दुसरी गोष्ट, दीनानाथ हॉस्पिटल, त्यामध्ये जो प्रकार झाला होता त्यावरती संजय राऊतांनी हल्लाबोल केला होता. जरांगे पाटलांच्या बद्दल फडणवीस जे काही भूमिका वठवत होते त्यांच्या विरोधात, त्यांच्याबद्दल ते काय ज्या पद्धतीने बोलत होते किंवा लाठीमार झाला, त्यावरती हल्लाबोल केला होता संजय राऊतांनी, हल्लाबोल केला होता. तिरंगा यात्रा ही जी आहे, आज ही जी तिरंगा यात्रा काढली जाते, त्यात एकनाथ शिंदे स्वयंप्रेरणेने फडणवीसांच्या बरोबर सामील झाले. त्या तिरंगा यात्रा ही डोनाल्ड ट्रम्प यांची जत्रा आहे अशी ही टीका संजय राऊतांनी केलेली आहे, आणि ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. संजय राऊतांनी रवींद्र वायकर यांच्याबद्दल सुद्धा माहिती पुस्तकात दिली की वायकर हे कशा प्रकारे रडकुंडीला आले होते ईडीच्या आणि बाकीच्या सगळ्या तपास यंत्रणांच्या दबावामुळे, आणि मला आत्महत्या करावी लागेल वगैरे बोलत होते, आणि तिकडे गेल्यावरती सगळे त्यांची पापं धुवून निघाली. हे त्यांनी त्या पुस्तकात दिलेलं आहे. वायकर हे कसे निवडणूक जिंकून आले हेही आपल्याला माहिती आहे. त्यामुळे निवडणुकीमध्ये गैरप्रकार ज्या महाशक्तीच्या प्रेरणेने होतात असा संशय आहे. जे पैशाची करामत दाखवून मतं मिळवण्यामध्ये माहीर आहेत अशी ही महाशक्ती, आपल्या मागे महाशक्ती आहे म्हणून आपण वाटेल ती पापं करावीत असं जे गुवाहाटीमधले लोक म्हणत होते, गुवाहाटीत गेलेले लोक म्हणत होते, ते लोक आपण सिंचनामध्ये आपलं स्वतःचं किती अर्थसिंचन घडवलं तरी काही होणार नाही. आपली ईडीने जप्त केलेली मालमत्ता आपल्याला परत मिळेल असा विश्वास असलेला जो सिंचन गट आहे बारामतीचा, अजितदादांचा, हे सगळे
पुण्यवान लोक फडणवीसांच्या आसपास बसलेले आहेत. अशा फडणवीसांवर आणि त्यांचे जे गुरु आहेत मोदी आणि शहा त्यांच्यावरती टार्गेटेड हल्ला करणारे, टीकेचा मिसाईल सोडणारे त्यांच्या दिशेने, ड्रोन अटॅक करणारे त्यांच्यावर संजय राऊत हे खटकणारच. पण तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. तुम्ही त्यांच्यावर टीका करा, त्यांना शिव्या द्या, पण दुर्लक्ष करू शकणार नाहीत. कोण संजय राऊत असं तुम्ही भले म्हणा, पण उद्याही संजय राऊतांच्या नरकातल्या स्वर्गाचं पुस्तकाचं प्रकाशन होईल, तेव्हा त्याची चर्चा मीडियामध्ये होणार आहे, राजकीय वर्तुळात होणार आहे, सोशल मीडियावरती होणार आहे. आणि ती सगळी चर्चा झाल्यानंतर पुन्हा परवाच्या दिवशी जेव्हा प्रतिक्रिया विचारली जाईल फडणवीसांना, तेव्हा ते परत म्हणणार आहे कोण संजय राऊत. मी असं म्हणेन की संजय राऊत ही अशी निर्भय व्यक्ती आहे. भले ती वादग्रस्त असेल, काही वेळ चुकीची वक्तव्य करत असेल, पण तिच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू शकत नाही. ती तुरुंगात गेलेली आहे न घाबरता. तुरुंगात जायचं म्हणून मला आत्महत्या करावं लागेल, मी मरीन, मी उद्ध्वस्त होईन, अशी रडारड न करता हसत हसत ते तुरुंगात गेलेले होते. तुरुंगातून हसत हसत बाहेर आले. तुरुंगामध्ये त्यांनी पुस्तक लिहिलं आणि आता त्यांच्या नरकातील स्वर्गामुळे काही जण मानसिकदृष्ट्या स्वर्गातून नरकात गेले तर मला माहिती नाही. तुर्तास इथेच थांबतो. हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल. जरूर सबस्क्राईब करा, शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा. धन्यवाद.